स्वागत. धन्यवाद योगी सर, धन्यवाद अजय गरज सर. स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. आपण जी स्पर्धा पाहतात वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापेच्या वतीनं आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस श्रीकृष्ण क्रीडांगण सापेच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमधून आपण आजचा तिसरा दिवस संपन्न करीत आहोत. आणि शेवटचा सामना आजच्या तिसऱ्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना आई गावदेवी वडवली ए आणि त्याच्या विरोधात प्रियांश 11 आकलोली या दोन संघांदरम्यान हा क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये विकी स्पोर्ट कोकसे संघ अंतिम 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर काल या स्पर्धेचा दुसरा दिवस संपन्न आपण केला. तेथे जय गणेश वाफले बी संघ सेमी फायनल मध्ये पोहोचला. परंतु आता या क्वार्टर फायनल मधून बघूया तिसरा संघ कोणता ठरतोय या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचणारा. आणि असं आज वाटलं होतं की जर आपल्याकडे वेळ शिल्लक असता तर आय थिंक आपण जी पहिली सेमी फायनलची मॅच आहे ती मात्र जरूर आज कव्हर करणार होतो. परंतु काही कारणास्तव तो सामना मात्र रद्द झाला आणि ऐकीन तो सामना उद्या एक मॉर्निंग सेशनमध्ये दुसरा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. विकी स्पोर्ट कोकसे विपक्ष जय गणेश वाफाले ब या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण उद्या वेळेवरती या ठिकाणी हजर राहायचं आहे, कारण दुसरा सामना असेल. कारण उद्याच्या लॉर्ड्समधील पहिला सामना होईल आणि त्याच्यानंतर तुमचा सामना असेल. सलामी जोडी पाहू शकाल प्रियांश 11 आकलोली संघाची मात्र जोडी आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचं चेंजेस नाही आहे आणि चेंजेस करण्याची गरज सुद्धा नाही आहे. समीर, जर विनिंग कॉम्बिनेशन जर तुम्ही सातत्याने तर सुरू ठेवलं तर मात्र तुमच्या संघासाठी त्याचा जरूर बेनिफिट मिळत असतो. आणि तीच जोडी आपण पाहतो योगेश उर्फ योगी आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर सुजित आलाय. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वडवली संघाच्या माध्यमातून हर्षद. आणि आय थिंक काही दिवसानंतर तुम्हाला वडवली संघाच्या माध्यमातून आय थिंक एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. संजयजी वारगडे त्या संघाचे त्या स्पर्धेचे जनक आहेत. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहत असतो आणि याही वर्षामध्ये त्याची तारीख जशी अनाऊन्स होईल आम्ही तुमच्यापर्यंत ती डेट पोहोचू. षटकाला सुरुवात हर्षद करत असताना राऊंड द विकेट ना सामना करेल बॅटर योगी. तो पहिला बॉल लाऊडली अपील, लाऊड शाउट, जोराना आवाज सर्वच खेळाडूंचा मैदानातून येतोय. अपील करण्यात आली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल या ठिकाणी सुरुवात केली आपल्या षटकाला. हर्षदनं देखील कमाल केलेली आहे. आज पूर्ण दिवसभर पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल तो राहिलाय आणि येथे देखील डॉट बॉलला सुरुवात करतोय. परंतु पहिल्या चेंडूवरती पाहणा फलंदाजावरती तदनंतर पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न सर्वच खेळाडूच्या वतीने केला गेला. हो, परंतु पंच सहमत नाही आहेत त्या ठिकाणी. चांगली मुवमेंट पाहायला मिळाली, चांगला स्विंग प्राप्त करतोय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा तो योगी समोर पुन्हा अपील झाली आहे. बघा वारंवार या ठिकाणी अपील करण्यात आली आहे परंतु आणखी एक डॉट बॉल. काय स्विंग आहे, कटर आहे, जणू काय एखादा लेदर बॉल हाताळतोय हर्षद. त्या पद्धतीने त्याला मुवमेंट मिळाली आहे सापेच्या या क्रीडांगणावर. लागोपाठ 2 चेंडू डॉट. सुपर योगी समोर अतिशय सुंदर सुरुवात. मॅच फार मोठी आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे. आज दोन्ही टीमनं दिवसभर खूप चांगला खेळ साकारलाय. राऊंड द विकेट पुढचा बॉल. हो, योगी समोर कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला जास्त बाहेर वळून घेणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने या खेळ संघाच्या धावफलकाला सुरुवात. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने आपण पाहतोय पहिली धाव स्कोर कार्डवरती लागताना अकलोली टीमच्या. हो, चांगली बॅटल सध्या आपण पाहतो रंगत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आज दिवसभर दोन्ही संघाच्या वतीने मात्र चांगला क्रिकेट सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि चांगले बॅलन्स संघ पाहायला मिळत आहेत. हो, जबरदस्त फटका. अगदी कव्हरच्या डोक्यावर डिबेसचा कव्हरला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाललाय जमिनीवरती रेंगाळत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. बॅट फेकली होती त्या बॉलवर, खूप जास्त बाहेर बॉल होता आणि बॉलला थेट पाठवलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा चौकार. अप्रतिम हा क्लास आहे योगीचा. आणि याच क्लासनं पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप योगीने सोडलेली आहे. जरूर जरूर अनेक मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व योगीनं केलंय. वज्रेश्वरी परिसरातून हा संघ बिलॉंग करतोय, अंबाडी परिसरातून आणि वाडा कुडूस असेल त्या विभागामध्ये सातत्याने अकलोली टीम खेळण्यासाठी जातात. परंतु आज पडघा टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना
इन्व्हाइट केलं, मला वाटतं भोईर गावचे आपले रोहित भोईर यांनी, आणि जरूर खूप चांगला खेळ त्याने साकारला स्पर्धेत. हो निश्चितपणे घ्या. पुन्हा मात्र कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मिड ऑफला मात्र चांगला क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली झाली होती. परंतु समीर योगीची विकेट्स धोक्यात होती. आय थिंक जर डायरेक्ट एस्ट्यानवरती जर चेंडू धडकला असता तर कदाचित चित्र मात्र काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु क्रिकेटचा केला आहे, जर त्याला महत्त्व नाहीये. नक्कीच, कारण एक रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, परंतु तेथे थोडीशी रिस्क उचलली होती धाव पूर्ण करण्यासाठी. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 6 धावा, 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण गोलंदाजी युनिट फार सुंदर आहे अकलोली टीमकडे. हो जरूर, परंतु पहिल्या इनिंगमध्ये किती धाबांचा लक्ष इथे उभारण्यामध्ये यश येईल अकलोली संघाला त्याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे. परंतु गोलंदाजी लाजबाब. अचानक चेंडूला मात्र उचली प्राप्त झाली आणि पाहू शकाला ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाज सुजितने केला. पहिला चेंडू त्याने फेस केला या डावामध्ये, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्याला यश आलं नाही. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 6. ग्रेट स्टार्ट. हर्षद एक चौकार त्याच्या विरुद्ध जरूर आला, परंतु त्यानंतर पलटवार. सुजित समोर, यावेळेला ऑन दी राईट्स लॉफ्ट केलं, लॉंग ऑनला बॉल सरळ सीमारशीच्या बाहेर, चौकार. पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिल्यानंतर हा फटका मात्र सुजितने केलाय, कारण त्याला सुद्धा माहित होती जर मी मिडॉनला बीट केलं तर डीप लॉंग ऑनला कुठला फिल्डर नाहीये आणि तिथे मी धावा जास्त वसूल करू शकतो, आणि त्याच्या बाटमधून निघाला हा दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे होते संपन्न विदाऊट लॉस. धाव फलकावरती 10 धावा लागल्या गेल्या, आणि जर याच धावगतीने जर धावा येत राहिल्या तर अकलोली संघ कदाचित 40 आकड्यावरती मात्र पोहोचू शकतो. परंतु या ठिकाणी सन्माननीय सापेगावचे समाजसेवक यशवंत सुतार यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. एक उत्कृष्ट आचार्य सुद्धा आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. चौकार अखेर सुजितच्या बॅटमधून आला. चांगली गोलंदाजी बघायला मिळत होती, परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि फायनली 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत प्रियांश 11 अकलोली टीमच्या माध्यमातून. चला टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या. आई गावदेवी वडवली हे संघ, कारण तुम्हाला पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत, कारण 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ आयोजकांनी दिलेला आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव समाप्त करायचा आहे. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू होतो आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज अभि. आणि अभिला हाच मात्र संदेश दिला असेल की अभि नाही तो कभी नाही, कारण बक्षीस पात्र फेरीतील सामना आहे. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून 1 ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने इथून घेऊन जाणार आहे, आणि त्यासाठी ही लढाई सध्या आपण पाहतोय. हो ऑन साईडला क्लिअर केला फटका, चांगल्या प्रमाणे सजवला, मिड विकेटला फिल्डर आहेत. चुकीचा जजमेंट आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना 1 बाउन्सनं मिळतील एकूण 4 धावा. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालाय. योगी आता तुटून पडलाय. अभि अंदाडे मागच्या सामन्यामध्ये देखील भरपूर महागडा ठरला होता, आणि इथे देखील त्याच्या विरुद्ध चौकार आणि आज षटकार. योगी पाटील ऑन फायर, फॅन्टास्टिक स्ट्रोक, 6 more रन. या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाचं गाजतंय नाव. जर का पहिल्या षटकामध्ये समीर वादळ येण्यापूर्वीची ती शांतता होती, आणि तो आता वादळ या दुसऱ्या षटकामध्ये घोंगावतोय योगी पाटील या नावाचा. जरूर जरूर, आणि वडवली संघावर आता नक्कीच कमालीचा प्रेशर आता वाढलेला असेल. अभिला आता कमबॅक करावा लागेल. फ्लाईट येण्याचा प्रयत्न, फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. कल्याण हायवे वरती बॉल लँड होतोय. आणखी एक षटकार. सरपंच अनिल पाटील आमचे दादाचं गाजतंय नाव. इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाचं गाजतंय नाव. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतो, आणि सध्या तरी योगी पाटीलचा आपण जर विचार केला तर मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय.
पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. परंतु आतापर्यंत योगी पाटीलचा जर आपण वैयक्तिक खेळ पाहिला तर वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळतो आणि सांघिक जर आपण आकडा पाहिला तर विदाऊट लॉस 26 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे 26 पैकी वैयक्तिक 21 धावा या योगी पाटीलच्या बॅटमधून निघाल्या. आणि अभि मात्र पूर्णपणे बिग बाजारमध्ये पाहतोय पूर्णपणे जास्तच त्यांनी अमाऊंट खर्च केली असं म्हणावं लागेल. असं वाटतं की आतिश पाटीलचे ते मामालोक आहेत आणि आतिशनं दुपारी खूप त्यांना जेवण दिलंय, त्याच्यामुळे ती तंदुरुस्ती दिसत नाही या मॅच मध्ये त्यांची. जरूर जरूर कमबॅक करावं लागेल. आणि इथे मात्र पाहू शकत पूर्णपणे दडपण त्याच्यावरती पाहायला मिळते. प्रेशरमध्ये सध्या आहे अभि, कारण ही लाईन जर पाहिली तर कुठेतरी बॅटरपासून दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. आय थिंक चेंडू स्विंग झाला होता, परंतु पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव सुद्धा मात्र तिथे खर्च केली गेली. चांगल्या स्थितीमध्ये सध्या अकोली संघ पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह, परंतु मिडॉपला फिल्डर तैनात. फिल्डिंग चांगली झाली, परंतु त्यापेक्षा वेगानं ही धाव दोघांनी कंप्लीट केली आणि दोघांमध्ये कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय. जरूर खूप चांगला तालमेल त्यांचा आता आपल्याला दिसून आलेला आहे. 12th मॅन सोबत देखील चर्चा केली. GCC अकोली टीम फार कमी वेळा या परिसरात येते, परंतु जेव्हा कधी येते तेव्हा चांगला परफॉर्मन्स त्यांचा होतो. यावेळेला चांगला बॉल टर्नमध्ये बीट केला, पडल्यानंतर आउट स्विंगर पाहायला मिळाला. कटर डॉट बॉल अभिचा. अभि नाही तो कभी नाही. वडवली टीम देखील आता तोच विचार करत असेल. इथपर्यंत आपण पोहोचलो, आता इथून सापेतून एक तरी ट्रॉफी आता गावामध्ये न्यायचीच आहे. पुन्हा फ्लायटेड बॉल, परंतु इथे मिडल केला. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होते. पवन येतोय टीमचा कॅप्टन. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही बघतायत 29 धावा. 2 ओव्हर्समध्ये जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली आहे. 29 रन्स. जबरदस्त सुरुवात, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर हर्षदनं 10 धावा खर्च केले होते, परंतु अभि अंदाडीचा आपण विचार केला तर त्याने 19 धावा खर्च केल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 14.50 धावगतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर याच धावगतीत धावसंख्या जर पाहायला मिळाल्या तर लगभग 60चा आकडा आपल्याला फलकावरती पाहायला मिळू शकेल. परंतु तिसरा षटकामध्ये गोलंदाज वापसी करेल का, की ज्या अनुषंगाने मात्र योगी पाटीलला आणि सुजितला जो सूर गवसलाय त्याच अनुषंगाने मात्र जर पुढे त्यांनी जर वाटचाल केली तर योगी पाटीलला मात्र या स्पर्धेतील दुसरी अर्धशतके इनिंग झलकवण्याची संधी मिळू शकेल. जरूर, कारण त्या फ्लोनं तो सुटलाय, सुसाट सुटलेला आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 सिक्सर 2 चौकार पाहिलेल्या आहेत. आणि तसं या स्पर्धेमध्ये एक मात्र फलंदाज ज्याच्या नावी अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालेलं आहे, मयूर जाधव. श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली संघाचा तुफानी खेळ त्यानं साकारला होता. 12 बॉलमध्ये 50 धावा त्यानं बनवल्या होत्या. स्ट्राईक एंडला सुजितला तुम्ही पाहतायत. राज येतोय बॉलिंग करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये. सोडून दिला पहिला बॉल राजचा. स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 30 धावा, 30 रन्स. ओव्हर नंबर 3 मध्ये राज. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. राजच्या माध्यमातून कमबॅक करणारी. इथे बॉल हवेत, विकेटची संधी असेल. पवन डाव दी बॉल आणि झेल अखेर सोडलाय. पहिला, दुसरा आणि तिसरा प्रयत्नामध्ये फायनली कॅच ड्रॉप. जीवनदान तेथे मिळते फलंदाजाला. कुठेतरी पलटवार शिरकाव करण्याची संधी चालून आली होती, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला. विकेटची संधी चालून आली होती, परंतु ती संधी दबडली आहे. हो, जरूर कठीण झेल होता, परंतु आय थिंक मिडविकेटच्या फिल्डरने तो झेल सोपं केलं होतं. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याची सुरक्षित हातांची ओंजल त्याने मात्र व्यवस्थित बाहेर काढली नाही आणि त्याचमुळे चेंडू धरणीला दान झाला. बागची कडा आहे, चेंडू गॅपमध्ये चालला वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबवण्यासाठी फार मेहनत करावी लागेल आणि अखेर चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलं. 2 धावा मात्र फलंदाजाने पलून पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा. उद्या पहिला सामना असेल जय हनुमान दिनकरपाडा विपक्ष वेताल दलीपाडा. 9:15 वाजता रिपोर्टिंग करा. आपण उद्याचा शेड्यूल जो आहे तो 9 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर एक सेमीफायनलची मॅच होणार आहे.
हो लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे पंचांचा वाईटचा इशारा. दुसरा सामना असेल आई गावदेवी सापे ए विपक्ष गावदेवी शेरेकर पाडा. तिसरा सामना असेल बी बॉईज अर्जुली विपक्ष अमर स्पोर्ट कासने. जयदुर्गा चिंबीपाडा संघ फाईट केलेला बंटी स्पोर्ट कुकसे बोरली संघाच्या विरोधात. आणि पहिल्या फेरीतील सामना शेवटचा असेल श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष प्रियांश 11 जय महाराष्ट्र भोईरगाव. पुन्हा मात्र त्या दिशेने चेंडू चालला परंतु इथे हुलकावणी दिली आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात असताना नशिबाच्या 4 धाबा. एक हाय माणूस भला दादा यो नावाला आला. लाखात एक हाय माणूस भला दादा यो नावाला आला. अनिल दादा सापे गाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापे बँड गाव बिहाइंड शो बँड बिहाइंड शो अनिल पाटील साहेबांची स्पर्धा आणि त्यांचं गुण गाणारं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालंय. पुढचा बॉल राजचा चौकार येथे मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा पंच केलाय ट्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल 1 धाव. बॉलच्या मेरिटवर योगेश खेळताना तुम्ही पाहतायत. एका धावेने स्कोर आता 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ. तिसऱ्या षटकामध्ये राज गोलंदाजी करताना राजच्या विरुद्ध देखील चांगल्या धावा आता पूर्ण केलेल्या आहेत. आतापर्यंत 10 रन झाल्यात. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. 39 पैकी वैयक्तिक 29 धावसंख्येवरती योगी खेळतोय. ओ फोर्स करण्याचा प्रयत्न मिस्टामिक पडका कॉटेज बॉलची शक्यता आहे नाकारता येणार नाही. ओ माय गॉड म्हणजे आज वडवलीकरांना मात्र निर्धार केलाय की काय समीर की आज झेल पकडायचाच नाही. बघा 2-2 वेळा आपण पाहिलं की सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच पकडता आलेली नाहीये. लक फॅक्टर थोडीशी नशिबाची साथ फलंदाजांना मिळते असं आपण नक्की म्हणूया. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं. मला वाटतं सुजितला दोन्ही वेळेला जीवनदान मिळालेलं आहे. स्कोर आय थिंक धाव घेण्याचा तिथे प्रयत्न केला नाही. यस पुन्हा मात्र फटका हवेत केला मिस्टामिक. आता विकेट किपर चेंडू खाली पुन्हा चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचला नाहीये. आज फिल्डिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर आय थिंक या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. विकेटचं बलिदान दिलेलं आहे. ज्या अनुषंगानं ती धाव करण्याचा प्रयत्न सुजितने केला आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम प्रियांश 11 अकलवली संघाला हो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो पोहोचू शकलेला नाही आणि दुसऱ्या धाव घेत असताना खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिला धक्का लागला. फार मोठी भागीदारी योगेश सर आपल्याला बघायला मिळाली. तब्बल 40 धावांची पार्टनरशिप योगेश आणि सुजित या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघितले आणि 3 षटकांचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोर कार्डवरती गावदेवी क्रिकेट क्लब आकलोली टीम जी आज प्रियांश 11 या नावानं या स्पर्धेत खेळते. हो जरूर आतापर्यंत 13.33च्या धाव गणित सध्या 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की 50च्या पुढे आपल्याला कदाचित आकडा पाहायला मिळू शकेल आणि जर 50च्या पुढे आकडा जर गेला तर मात्र अकोली संघाने सुद्धा मात्र प्रॉपर 4 गोलंदाज आहेत. कारण आजचा दिवस आपण जर पाहिलं तर त्यांचे गोलंदाज सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे गाजवला आहे. परंतु आई गावदेवी स्पोर्ट वडवली या संघाची स्ट्रॅटर्जी काय असेल प्लॅनिंग काय असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये अंडर 50 जर तरी थांबवलं तर या मॅचमध्ये जरूर मजा येऊ शकेल. परंतु तशा प्रकारचा खेळ या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. फलंदाज सुजित बाद झाल्यानंतर येतीन आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि षटकाला मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गावदेवी वडवली या संघाच्या माध्यमातून तुषार वर द विकेट मारा करेल आणि योगी इज ऑन स्ट्राइक. हो ऑन साइडला पिक केलाय आणि चेंडू त्याला स्क्वेअरच्या डोक्यावरून 6 धावांचा येतो षटकार. अनिल दादा सापे गाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला पीक करत असताना स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीला टिक केलं आणि बॉल सर पाठवला सीमा पार. योगीच्या बॅटमधून येणारा आणखी एक षटकार. याच्यासाठी तर मला वाटतं की मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अट्टहास होता
की त्याला शेवटचं षटक पूर्ण खेळायचं आहे आणि वैयक्तिक बघता बघता योगी आता जाऊन पोहोचलाय. सांघिक 46 धावा आणि वैयक्तिक योगीच्या बॅटमधून 35 धावांवर बॅटिंग करतोय. पुढचा बॉल भरपूर बाहेर बॉल होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. क्रीजच्या देखील पिचच्या देखील बाहेर बॉल पिच करण्यात आला होता. जरूर आणि पुढील चेंडू असेल फिरीट. आणि पहा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र किती वेगाने ऑन साईडला वारे वाहत आहेत आणि त्याचा मात्र कुठेतरी योगी या 100च्या षटकामध्ये जरूर फायदा उचलताना पाहायला मिळू शकेल. ऑन साईडला पुन्हा मात्र पिक करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. शॉर्ट फायनलीकडे मात्र फिल्डर तैनात आहे. शेटू मात्र जरूर त्याच्याकडे ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने पाहू शकाल संघाची धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचली गेली. फक्त एक गडी इथे मात्र गमावला प्रियांश इलेव्हन अकलवली संघाने. यतीन आला नवीन बॅटर. आता तो ऑन स्ट्राईक असेल. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 50 नाही तर आता 60चा विचार करत असतील. यावेळेला पुन्हा एकदा भरपूर उंच उडाला बॉल लॉफ्ट करण्यात आलाय. मिड विकेटला पवन जज करतोय. पुन्हा कॅच ड्रॉप. आज क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ पाहायला मिळालंय. कमजोर बघायला मिळालंय आई गावदेवी वडवली टीम कडून आणि त्यांचे पाठीराखे देखील नाराज असतील. त्यांचे स्पॉन्सर जर संजय वारगडे हा सामना बघत असतील तर मला वाटतं की आज त्यांची नक्कीच खेर नाही. हो निश्चितपणे. कारण आपण जर पाहिलं तर वडोली संघ मात्र पाहिलं चांगल्या पद्धतीने प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो परंतु आज कुठेतरी या महत्त्वाच्या मॅचमध्ये असं वाटतं की प्रेशरनं खेळतोय. कारण जेवढे झेल उडाले तेवढे झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केले. कारण फिल्डिंग डिपार्टमेंट जर तुमचा चांगला जर स्ट्रॉंग असेल तर मात्र तुम्ही त्या फिल्डिंगच्या आधारावरती किमान 7 ते 8 धावा वाचू शकता. आणि इथे मात्र त्या गोष्टी मात्र पाहायला मिळाल्या नाही आणि त्याचा मात्र कुठेतरी नुकसान होतोय या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हा कुठ्यापदा चेंडू होता. पुन्हा वन साईडला फुल केलाय आणि चेंडू मात्र गोल होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी ते षटकार. हा खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये तुम्हाला चुकी करून चालणार नाहीये. बघा मागच्या बॉलवर कॅच ड्रॉप झाला तिथे एक धाव मिळाली. योगी पुन्हा स्ट्राईक एंडला आला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. धावा आपण पाहतोय धावफलकावरती आता झालेल्या आहेत. एकूण 55 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात आणि वैयक्तिक योगीच्या बॅटमधून 42 धावा. 8 धावा त्याला करायच्यात अर्धशतक बनवण्यासाठी आणि या डावामध्ये फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. संधी आहे त्याच्याकडे. निश्चितपणे संधी तर आहेच आणि त्या संधीचं तो मात्र जरूर सोनं करण्याचा प्रयत्न करेल कारण ती ताकद त्याच्याकडे आहे. लाईन पाहावी लागेल कुठल्या प्रमाणे शॉट त्याने एक्झिक्यूट केला नाही. त्याला असं वाटलं की चेंडू स्फेअर आहे परंतु परफेक्टली लेत होती आणि अखेर स्वतःवरती निराश सुद्धा होताना पाहायला बोलतोय. कारण डॉट चेंडू आलाय आणि आता मात्र पाहू शकाल फक्त या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. म्हणजे असं वाटतं की या इनिंगमध्ये 50 कंप्लीट होईल की नाही हा आता मात्र प्रश्न पडलाय. खेचून मारलाय जबरदस्त फटका आणि चेंडू कल्याण पडगे हायवेच्या पलीकडे येतोय षटकार आणि पाहू शकाल 2 धावेने अर्ध शतक मात्र हुलकलं परंतु टीमसाठी जबरदस्त बॅटिंग केली. नाबाद 48 धावा त्याच्या बाटपोतून निघाल्या आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रियांश इलेव्हन अकलोली संघाने मात्र मजल मारलेली आहे 61 या आकड्यावरती. आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर आई गावदेवी वडवले संघाला 4 षटकांमध्ये 62 धावांचा मोठा आव्हान इथे मात्र या ठिकाणी पार करायचं आहे. कार्य करून झाला दादा आमचा महान. दादा आमचा महान, दादा आमचा महान. गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी जाई धावून. जरूर व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. सापेगावचे समाजसेवक यशवंत सुतार आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे जनक अनिलदादा पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यशवंत सुतार यांना आपण सन्मानित करायचं आहे. एक चांगले आचार्य सुद्धा आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करीत आहोत.
उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत आणि ऐकूया पुन्हा एकदा या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. जनसेवेत दादानी आमच्या खरायो विकास केला. जनसेवेत दादानी आमच्या खरायो विकास केला. आणि दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. दिन दुबल्यांचा हाय काही वारी नेता यो आमचा भारी. नेता यो आमचा भारी. नव तरुणांची साथीदारी दादाची आदाच न्यारी. दादाची आदाच न्यारी. दादाची 62 धावांचं लक्ष्य आता इथून पूर्ण करावं लागेल आई गावदेवी वडवली संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. तब्बल 61 धावा बनवण्यात आल्या. अतिशय सुंदर खेळ तुम्हाला बघायला मिळाला. तो फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विशेष म्हणजे योगीनं आज त्याचा क्लास पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवला. 48 धावा नाबाद त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि त्या खेळीच्या बळावरती एकूण 61 धावा या ठिकाणी बनवता आल्या. 62 धावांचं लक्ष आता इथे उभं करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची टीम वडवली. विस्फोटक खेळ त्यांनाही साकारावा लागेल. योगेश जसा बरसला त्याच्या बॅटमधून एकूण 5 सिक्सर 3 चौकार 17 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि नॉट आउट 48 धावा त्यानं बनवल्या. तसाच डावाची अपेक्षा आता वडवलीच्या एका बॅटर कडून असणार आहे. परंतु तो बॅटर कोण असेल बघूया आता या मॅच मध्ये. तसा खेळ साकारणारा कोणी एखादा फलंदाज तयार होईल का आणि टीम वडवलीला पुन्हा एकदा या संकटातून बाहेर काढणार का, की या उलट पूर्ण दिवसभर ज्या अकलोलीच्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये आपला बोलबाला दाखवलेला आहे, अधिराज्य गाजवलेला आहे, ते गोलंदाज पुन्हा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करून हा सामना पुन्हा एकदा अकलोलीकरांना जिंकून देणार का. अनेक सारे प्रश्न निर्माण झालेत. सायंकाळचं सत्र स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक 2025चा हा दिवस क्रमांक 3 यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती तुम्ही पाहतात संपतोय. कुठल्या प्रकारचा गालबोट न लागता आज या 3ऱ्या दिवसाचा खेळ देखील तुम्हाला बघायला मिळाला. वैभव फॅन टीम आई गावदेवी स्पोर्ट्स सापेची स्पर्धा अनिलदादा पाटील यांची स्पर्धा सक्सेसफुली आता आपण पार पाडत आहोत. सर्वच खेळाडूंनी आणि क्रीडा रसिकांनी खूप चांगला प्रेम दिला या स्पर्धेला. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून देखील बरेचसे व्ह्यूअर्स जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचेही स्वागत. आणि आता करूया आपण दुसऱ्या डावाला सुरुवात. योगेश होते बॉलिंग मार्कवर. अभि समोर आउटसाइड एज टॉप एज घेतली बॉल हवेत. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी होती परंतु कॅच ड्रॉप. असं वाटतंय पहिल्या डावामध्ये 4 कॅच ड्रॉप झाल्या. आता अकलोलीकर सांगतायत एखादी संधी आम्हालाही द्या आणि त्यांच्याकडून देखील पहिली कॅच ड्रॉप. कॅचेस वन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच आणि कॅचेसचा विषय निघालाच आहे. तर ग्लेन फिलिप्सची कॅच कोणी कोणी काल बघितली आहे, सर्वांनीच बघितलेली आहे. शुभमन गिलला स्वप्नातही वाटलं नसेल की अशा प्रकारे माझा झेल होणार. आणि कॉमेंटेटर्स तर सांगतात की फिलिप्स ने पूरा फिजिक्स ही बदल दिया आणि काय फटका खेळला. पॅडल स्वीप बॉल सरसी मार्शीच्या पलीकडे पंकजच्या बॅट मधून देखणा फटका चौकार.
जरूर लक्ष आपण जर पाहिलं तर खूपच मोठं आहे, परंतु मी तर म्हणतो की एकावरती अवलंबून राहण्यापेक्षा जर ज्याला संधी मिळेल त्यांनी जर प्रत्येकाने जर चांगला खेळ इथे साकारला तर मात्र या धावांचा या ठिकाणी पाठलाग होऊ शकतोय. ओहो, बटन पॅचच्या माध्यमातून चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ इथे मात्र योगीच्या वतीने आपण पाहिला आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा तरी खर्च केल्या. पाहू शकाल या ठिकाणी अभि आणि पंकज हे 2 बॅटर सध्या आपण पाहतो. फटका चांगला पाहायला म्हणतोय, हुक केलाय आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. पंचांचा इशारा पाहायला म्हणतो, येतोय षटकार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. शॉट, जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळालं. थोडासा खूप टप्प्याचा बॉल शफल होत असताना हुक केल्या बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच फटक्यांची गरज आहे आणि ते फटके आता पंकजच्या बॅटमधून यायला सुरुवात. योगीवर आक्रमण करण्यात आलेलं आहे. ओ, पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉल झेलला त्या ठिकाणी, परंतु नो बॉल आहे. जास्त हानी होणार नाही आणि एक धाव देखील पळून पूर्ण केलेली आहे. 1+1 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातात. स्कोर 2 धावाने आता पुढे जाताना 13 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये योगी सर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आता वडवलीकरांना मिळालेली आहे. निश्चितपणे या चांगल्या प्रमाणे धाबा सुद्धा येत आहेत आणि यानंतर पुढील चेंडू फिरिट सुद्धा असणार आहेत. जर याच्यावरती मोठा फटकाला तर मात्र कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करत असताना आपण म्हणू शकतो आई गावदेवी स्पोर्ट वडवली ए संघ. हो, चांगला चेंडू तर लावून होतोय अपील, परंतु फ्रीड चेंडूवरती योगीला सुद्धा त्याचा विसर पडला होता आणि आता मात्र त्याचे डोळे उघडले गेले. पंचाचा लेग बायचा इशारा आणि एक धाव तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. होत असतो कधी कधी नाही होत असतात त्या गोष्टी. फ्रीड बॉलवर लाऊडली अपील करण्यात आली होती योगीकडनं. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहता 14 या आकड्यावर 14 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात. पर ओव्हर 15 धावा जोडायच्यात, 15 ते 16 धावा जोडायच्यात आणि पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात आपण म्हणूया. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे, तोही फुल टॉस आणि येथे देखील गॅप मिळालाय. 2 फिल्डर धावतात बॉल मागे, बॉल अडवलाय पायानं. हो, काय प्रयत्न केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, लाजवाब. परंतु 3 धावा या दरम्यान कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. या 3 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 17 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस एकूण 17 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला लक्ष आपण जर पाहिले तर 62 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे आणि चांगली बॅटिंग सध्या तरी आपण गावदेवी स्पोर्ट वडवली संघाच्या वतीने पाहत आहोत. हाय स्कोरिंग सामना आहे आणि जरूर हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता इथून मात्र दिसून येत आहे, नाकारता येऊ शकणार नाही. योगीने जरूर बॅटिंगच्या माध्यमातून 38 धावांचं आपल्या सकाळी योगदान दिलं, परंतु गोलंदाजी करत असताना मात्र 17 धावा खर्च केला पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल साईराज ज्याने आज दिवसभरामध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारली आहे, तोच गोलंदाज आता मात्र आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. राऊंड विकेट आल्या, समुद्रदिशेने केल्याचा प्रयत्न होता, परंतु मिड ऑफला फिल्डर चाललाय, डाऊन दी बॉल पकडला झेल आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम वडवली संघाला फलंदाज बाद होतोय मिस्टर पंकज. क्रिकेट संघ एक नंबर सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. फुलटॉस होता, कुठेतरी पाहिलं तर अगदी 20 मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न पंकजने केला, परंतु कुठेतरी बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली, पूर्णपणे ताकदीनं तो स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला नाहीये आणि त्याचमुळे फटक्याला उंची जास्त मिळाली आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली मिड ऑफ कडे गेला आणि त्याच्याकडून मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. बाद होण्यापूर्वी पंकजच्या बॅटमधून
निघाला एकूण 14 धावा, 6 चेंडू त्याने फेस केले, एका षटकार आणि एका चौकाराचा समाविष्ट त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिला. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज हर्षल. आज हर्ष उल्हास प्रमाणे त्याला कामगिरी करावी लागेल. क्षमता तर धरून त्याच्याकडे आहे, त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावरती त्याला प्रमोशन केलं टीमच्या संघनायकाला आणि त्याने मत ते सिद्ध करून दाखवलं. ओरपीस चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि हा येतोय पंढरपुरी षटकार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि बॅटचा फ्लो सुद्धा मात्र खूपच छान होता. बॅटचा स्विंग सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे होता आणि अखेर लॉंग ऑनची सीमारेषा मात्र हर्षलला सहजपणे ओलांडली आणि षटकाराने आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. हिटमॅनचा सुपर हिट कडक शॉट त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. ओ यॉर्कर लेंथ यावेळेला बॅटला वर करू दिलेलं नाहीये. चांगल्या कमबॅक करत असताना साईराजनं आज जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आणि इथे देखील पंकजला आउट करण्यामध्ये तो यशस्वी ठरला पहिल्या बॉलवर. परंतु हर्षलनं आल्या त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका बाहेर काढला षटकारानं. सध्या बॅलन्स स्थितीमध्ये आपण दोन्ही टीम म्हणूया योगी सर, कारण प्रत्युत्तर देत असताना दबाव घेतलेला नाहीये, चांगली बॅटिंग करतात. हो निश्चितपणे फ्री माइंडने मात्र सध्या फलंदाजी सुरू आहे, कुठलाही प्रेशर घेतला नाहीये. जो आपला नैसर्गिक खेळ आहे त्या अनुषंगाने मात्र सर्वच फलंदाज चांगला कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. कारण पंकजने सुद्धा मात्र चांगली फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिली, चांगली त्यांनी पायाभरणी मजबूत केलेली आहे. आता त्याच्यावरती उंच इमारत बांधावी लागेल. स्वीट हिट, वॉटर स्ट्रोक, स्वीट फटका हवाच्या लाटेनं चालला बॉर्डरच्या बाहेर. 7 धावांसाठी हितो षटकार. हा क्लास अडीचा आहे, क्लासिकल फटके खेळत असतो. टेक्निकली तो प्रॉपर बॅटर आहे आणि तंत्रशुद्ध खेळ नेहमीच त्याच्या बॅटमधून आपण पाहत आलोय. ते रिव्हर्सच्या माध्यमातून एक षटकार त्यानं आता खेचलाय. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 30 रन्स. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रेक्षकांना एक हाय व्होल्टेज सामना आता बघायला मिळतोय, यात शंकाच नाहीये. आणि जसे मोठे फटके येतात आतिश पांडेच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोड स्माइल पाहायला मिळते. आणि जो दुपारच्या सत्रामध्ये जो लंच जरूर त्यांनी मात्र निर्माण केलं त्याची आता पॉवर पाहायला मिळते. धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर 32 धावांची गरज. आणि जर याच प्रमाणे जर बॅटिंग झाली तर समीर हा लक्ष मात्र इथून कुठेतरी आता सोपत दिसून येतोय. बिल्कुल बिल्कुल सही कहा. इसी तरह से अगर बल्लेबाजी हुई तो ये आसानी से लक्ष्य को छू सकते. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 14 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 32 धावांची आवश्यकता. व पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. लाऊड अपील लेग बिफोरसाठी, परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. सुरुवात सायराचा आपण विचार केला तर मात्र विकेट्स केली होती, परंतु त्याच्यानंतर 2 षटकार त्याच्या विरोधात पाहिले आपण. एक लॉंग ऑन वरती आला, दुसरा बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये पाहिला आणि आतापर्यंत आपण विचार केला तर 5 लिगल चेंडूमध्ये साईराजने एकूण 13 धावा खर्च केल्या आणि आता 13 चेंडूमध्ये विजयासाठी 32ची गरज. पुन्हा चांगला चेंडू, ओहो जबरदस्त वापसी, लास्ट जबाब कमबॅक गोलंदाज साईराजचा पाहायला मिळतोय. पाठीमागील 2 चेंडूमध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा 30 धावा आहेत. स्वरूपात आल्या आणि एक्झॅक्टली 1 धाव जी आहे ती मात्र लेगबाच्या स्वरूपात, म्हणजे एकूण 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी 2 षटकांमध्ये 32 धावांची गरज. जरूर जरूर चांगला कमबॅक साईराजचा देखील आपल्याला बघायला मिळाला. चला पाण्याची मागणी करतायत खेळाडू, पाणी घेऊन जायचंय. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 30 बनलेल्या आहेत, आणखी आता 12 मध्ये 32 कराव्या लागतील. सध्या तरी पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 2 ओव्हर्समध्ये 29 धावा होत्या, परंतु अंतिम षटकामध्ये तुषारच्या विरुद्ध तब्बल 21 धावा आल्या आणि तेथून कमालीचा दबाव आई गावदेवी स्पोर्ट वडवली या संघावरती वाढला. परंतु आता त्याच्या प्रत्युत्तरामध्ये बघा योगी
सर आपण पाहतोय की योगेशच्या विरुद्ध चांगलं आक्रमण केलं पहिल्या षटकामध्ये आणि तदनंतर साईराजच्या विरुद्ध देखील पहिल्या 12 मध्ये 30 बनलेत, येणाऱ्या 12 मध्ये 32 करायचे आहेत. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना कोण होणार तिसरा संघ सुपर 4 मध्ये पोहोचणारा त्याचं उत्तर काही क्षणातच मिळेल. तोपर्यंत एक आपण छोटासा ब्रेक घेतोय जिथे ड्रिंक सेंटरवर सुरू आहे. ऐकूया आपण सुमधुर संगीत. असा धिंगाणा घालून दुरला करती नवाब असो वाकाजी, नवाब असो वाकाजी, नवाब असो. थँक्यू डीजे. अर्धा पल्ला जरूर 2 षटकामध्ये पूर्ण केला आणि अजूनही अर्धा पल्ला 2 षटकामध्ये पूर्ण करायचा आहे. गोलंदाज नितीन तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. 12 मध्ये 32 ची गरज आहे आणि पहिल्या चेंडू पासून सॉपाने ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, परंतु कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात. चांगला क्षेत्ररक्षण सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली पहिल्या चेंडूवरती. परंतु इथे मात्र समीर प्लॅनिंग स्पष्ट आहे की या ऐननं लेफ्ट हँड बॅटरला जास्त संधी देण्याचा प्रयत्न होतोय. कारण हे दृश्य आपण पहिल्या स्ट्रोकवरती पाहिलं, कारण क्षमता हर्षलकडे सुद्धा होती, परंतु त्याने पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली आणि लेफ्ट हँड बॅटरला आता मात्र अभिला स्ट्राईकला तो घेऊन आलाय. हो नक्की, कारण लेफ्टी बॅटरसाठी आता सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे आता या षटकाची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. नितीनला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पेनल्टीमेट षटक तो हाताळतोय. हो यावेळेला जबरदस्त हिट आणि त्याला स्ट्राईक एंड का दिलेले आहे त्याचं आता उत्तम उदाहरण त्याने मैदानात दाखवून दिलेलं आहे. ठोकला त्याने षटकार. हाताना अभि धोका नाही देगा आणि मुक्याच्या शरीर ठोकलाय षटकार. हा प्लॅनिंग असतो. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये वारा कुठल्या दिशेने मात्र येतोय, कुठल्या दिशेने मात्र सुरू आहे, कुठल्या दिशेने कुठल्या वेगानं मात्र मार्गस्थ होतोय, त्या गोष्टीकडे सुद्धा मात्र लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी परफेक्टली गेम प्लॅनिंग सध्या आपल्याला आई गावदेवी वडवली या संघाची पाल अंमलाली. आणि मी कौतुक करेन फलंदाज हर्षलचं, कारण त्याने पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली आणि आपल्या साथीदाराला त्यांनी स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन आला. आणि लगेचच मात्र या ओव्हरमध्ये नितीनच्या विरोधात आपण षटकार पाहिला आणि षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना आता मात्र पाहू शकाल 37 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये विजयासाठी इथून 25 धाब्यांची आवश्यकता आहे. हो चांगला चेंडू, मोठं कॅच. समीर हा झेल पकडला की सी पकडलाय काही असेल, परंतु विकेट मिळालाय. ज्या विकेटची गरज होती ती विकेट फायनली या ठिकाणी मिळत असताना अकलोली टीमला अभि अंदाडे गोज बॅक टू डग आउट. बिग विकेट. सुरुवातीला असं वाटलं की बम कॅच आहे, क्राऊड झेल आहे, परंतु नाही. चांगला झेल पकडलाय. कॉटन बॉल. नितीनला मात्र मिळाली ही पहिली सफलता, परंतु व लेफ्टी बॅटर बाद झालाय. एक जमेची बाजू असेल टीम प्रिया शिलवान अकलोली संघासाठी. हो कारण लेफ्टीच्या ह्या एंड लेफ्टीसाठी लाभदायक वारे होते, परंतु पवनला मैदानात पाठवलं. तोही एक लेफ्ट हँडेड बॅटर आहे, परंतु अभि वेल सेट होता. चांगली बॅटिंग तो करत होता. काय गोलंदाजी केली आहे. साईराजनं देखील बघा एक षटकार आल्यानंतर 2 डॉट टाकले. नितीनच्या विरुद्ध एक षटकार आल्यानंतर त्यानं विकेट घेतलेली आहे. म्हणजे पलटवार करणं जाणतायत गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 37, येणारे 9 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. यस पेनल्टी षटक सध्या आपण पाहतोय. हो पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. हा बीमर होता की संघाला बीमार करणारा चेंडू होता. येणारा क्षण जरूर सांगून जाईल, कारण 2 धावा इथे मात्र बोनसच्या रूपानं गोलंदाज नितीनने खर्च केल्या. आणि आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा बदल पाहायला बोलतोय. 9 मध्ये 23 धाब्यांची गरज. खराब चेंडू या कंडिशन्सला अशा बॉलला हाताळणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. पहा कुऱ्हाडीवरती पाय मारा किंवा पायावरती कुऱ्हाड मारा, परंतु नितीनने चूक केली आहे. जरूर आता येणारा बॉल फ्री हिटचा असेल. सामना करेल बॅटर हर्षद. फ्रीट बॉल. पुन्हा एकदा यॉर्कलेन आतमध्ये येणारा बॉल होता. चांगल्या प्रकारे ड्रॅग करत असताना आउटफील्ड मध्ये सेकंडचा कॉल. धावाची संधी आहे, परंतु 2 धावा जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी धावत असताना पूर्ण केल्यात पवन आणि हर्षलनं. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्ही पाहतात
41. येणारे 8 बॉल सामना जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. चित्त थरारक हा सामना कधी आकलोलीच्या बाजूने तर कधी वडवलीच्या बाजूने. निश्चितपणे या पाहू शकाल पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी फलंदाज पवन आणि पूर्णपणे पाहिले तर त्याच्या शरीराला मात्र माती लागली, परंतु त्याला सुद्धा माहिती आहे या कपडे जरी घाण झाले तर सर्फेक्शन आहे, परंतु हा सामना जर जिंकला तर मात्र संजय वारगडे सुद्धा आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. बिलकुल सही कहा. 7 बॉल 8 बॉल आहेत आणि 21 धावांची गरज आहे. पुढचा बॉल नितीनचा. हो यावेळेला उडवल्या बॉल हवेमध्ये आणि हवेमधून टाटा बाय बाय करत असताना क्षेत्ररक्षकाला बॉल निघून जातो मिड विकेटच्या पार आर पार. षटकार. जबरदस्त फटका, प्रतिम टायमिंग, वाऱ्याच्या विरोधात फटका खेळणारा हा षटकार आपण पाहतोय. जबरदस्त शॉट सिलेक्शन, क्रॉस बटेड फटका होता आणि अखेर या षटकारानं मात्र या सामन्याचं चित्र बदललं गेलं. 7 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाब्यांची गरज. 7-15चं इक्वेशन 62 करायच्या होत्या. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. दिस इज द क्रिकेट, इसी का नाम तो क्रिकेट आहे. या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नसते आणि वेळ बदलायलाही वेळ लागत नसते. महत्वाचा बॉल हर्षल समोर. यावेळेला हलक्या हातानं फक्त 1 धाव पूर्ण केली आहे. सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 बॉल 14 धावांची गरज असेल. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्याला माहिती आहे येणारा जो षटक आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लाभदायक वारे त्या एंडनं सुटलेले आहेत. त्याच्यामुळे आता हर्षलनं 1 धाव पूर्ण करून स्वतःकडे स्ट्राईक एंड ठेवला. शेवटचे 6 बॉल आणि सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 14 धावांची गरज आहे. टीम वडवलीला आणि आकलोली संघाला 14 धावा वाचवायच्या आहेत. स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक सापे 2025च्या सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी थरार कायम, चित्त थरारक हा सामना आता मजा येणार आहे. निश्चितपणे थरार क्रिकेटचा सध्या आपण इथे अनुभवतोय. SK क्रीडांगण सापे इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर या सामन्याचा सस्पेन्स अजूनही बाकी आहे, कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 14 धाब्यांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी हा प्रमुख नियम या स्पर्धेचा आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर हर्षल त्याच्या बॅटमधून पाहिलं आपण 2 षटकार आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पवन त्याच्या सोबतीला आहे, परंतु शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज प्रशांतचा वापर केला जातोय की हा गोलंदाज प्रशांत फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये त्याला यश येणार का. जबरदस्त इथे मुकाबला सध्या आपण पाहतोय. गरमागरमी सध्या सुरू आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आहेत आणि चांगला क्रिकेट आज दोन्ही संघानं दिवसभर सातत्याने खेळला आहे. ऑन साईडला जर पाहिलं तर एकूण 4 बाउंड्री रायडर्स पाहतोय आपण. लॉंग ऑन आहे, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. प्रशांत हो पहिला चेंडू काय फटका खेळलाय. आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. समीर मॅच ऑन, गेम ऑन. जबरदस्त हिट आणि किती विश्वास होता त्याच्यावर. ज्या वेळेला 7 मध्ये 15 करायच्या होत्या एखादा फलंदाज असता तर तेथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता, परंतु हर्षलनं 1 धाव पूर्ण केली. स्वतःकडे स्ट्राईक एंड ठेवला. सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास असेल, स्वतःवर आत्मविश्वास असेल तर या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हे वाक्य त्याच्या लक्षात आलं असावं. निश्चितपणे या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जर तुमच्याकडे जिद्द चिकाटी असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये किती मोठं लक्ष्याचं पाठलाग करू शकता आणि ते आज सिद्ध करण्याची ही वेळ सध्या आपण पाहतोय. टीम गावदेवी स्पोर्ट वडवली संघासमोर आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजी करतोय, परंतु हर्षल प्रशांत महासागरासारखा अथांग आहे आणि तो आता खवळून उठलेला आहे, खवळलेला आहे. षटकार त्याच्या बॅटमधून येणारे 5 बॉल सामना जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 62 करायच्या होत्या, परंतु कसं आहे ना, तुम्ही ज्या वेळेला मनातून हार मानाल तेव्हा तुमची हार होणार, परंतु मनातून जिद्दीनं पेटून उठाल तर तुम्हाला हरवणं किसी के बस में नाही. आणि तसंही म्हणतात ना, ठाणलो तर जीत आहे, मानलो तर हार आहे. नक्कीच नक्कीच.
5 बॉल 8 धावांची गरज. पुढचा बॉल प्रशांतचा कट करण्याचा प्रयत्न वाईड ऑफ स्टंप होता, परंतु येथे प्रॉपरली मिडल झालेलं नाहीये. एकच धाव. मॅच अजूनही बाकी आहे. 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. योगी अजूनही त्याच्या गोलंदाजांना ताकद देतोय, त्याच्या गोलंदाजांना ऊर्जा देतोय आणि एका सिनियर खेळाडूचं हेच तर काम असतं संघामध्ये, त्याच्या ज्युनियर क्रिकेटर्सना कुठेतरी संकटातून प्रेशर मधून बाहेर काढण्याचं. आता 4 बॉल आणि 7 ची गरज आहे. हो निश्चितपणे प्रोत्साहित करतोय आपल्या गोलंदाजाला करणं, या गोष्टी सुद्धा घडणं गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच कार्य मात्र योगी पाटील सध्या करतोय. कारण अजून त्याची जर आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली तर समीर पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही. कारण त्याला सुद्धा माहिती की अजूनही आपल्याकडे 7 धावा आहेत वाचवण्यासाठी आणि या 4 चेंडूमध्ये पुरेशा असू शकतात, कारण प्रशांतकडे ती क्षमता आहे. परंतु इथे 4 मध्ये 7 धावा होतील का? ओ स्क्वेअरचा पटका चांगला पाला बोलतोय गॅप मधून पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाणारा हा क्लासिकल चौकार. पाटील वन मॅन शो बॉल. वा बाय वा, ग्रेट स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. काल जसा खेळ मध्ये येऊन श्रेयस अय्यरच्या सोबतीला अक्षर पटेलनं केला, आज असं वाटतंय की वडवली संघासाठी हर्षलच्या सोबतीला येऊन पवन वारखडे करतोय. आता सामना इथे येणारे 3 बॉल 3 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन. हो इथे मात्र पहा काही बुद्धिबलानं मात्र खेळ सध्या सुरू आहे. यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. 2 चेंडू शिल्लक आणि 2 धाबांची गरज. आतापर्यंत 7 धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या. 62 धाबांचा पाठलाग करत असताना आणि आता विजयाकरिता 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये 2 धाबांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 धावांची गरज है. 2 बॉल शिल्लक. यहाँ पर शेट्टी तो दबाव में, लेकिन कोटी वहां पर दबाव में नहीं, जो स्क्वेअर लेग पर खड़े. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. हर्षल च्या विरुद्ध प्रशांत. सुपर मॅच, धकधक धडधड वाढवणारा सामना. 2 धावांची गरज आहे. प्रशांत पुन्हा एकदा हर्षल समोर. हा बॉल हा ब्रेकर हुक केलाय आणि बॉल सरसीमा पार. 62 धावांचा आव्हान पार करत असताना आई गावदेवी वडवली टीम अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सेमी फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. स्वर्गीय रामशेठ व वैभव स्मृती चषक सापे 2025. कॉंग्रॅच्युलेशन संजय वारगडे अँड ऑल टीम. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी रन चेस पाहिला आपण. तब्बल 62 धावा इथे मात्र वाचवायच्या होत्या टीम प्रियांश 11 अकलोली संघाला, परंतु तो पाठलाग 1 चेंडू शेष ठेवत या ठिकाणी पूर्ण केला टीम. आई गावदेवी मातेचं दर्शन घेऊन संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि कमालीचा खेळ त्याने या स्पर्धेमध्ये दाखवलाय. आणि 3रा संघ मिळाला आपल्याला स्वर्गीय रामशेठ व वैभव पाटील स्मृती चषकामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा. पहा सेलिब्रेशन बनता है मेरे दोस्त, बनता है.